गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता 1 मार्काचे प्रश्न। आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार? आकृतीमधील जे त्रिकोण आहेत त्यांच्यात सर्वात लहान ABC मधली बाजू आहे AB। त्याचे गुणोत्तर आपल्याला दुसऱ्या त्रिकोणातील सर्वात लहान बाजू बरोबर काढायचे आहे। दुसऱ्या त्रिकोणातली सर्वात लहान बाजू आहे PQ। हे गुणोत्तर सहा भागिले 3 म्हणजेच 2/1। नंतर 6 नंतर मोठी बाजू आहे BC, तशी इथली आहे QR। ते गुणोत्तर 8/4 म्हणजेच 2/1। आणि तिसरे गुणोत्तर सगळ्यात मोठी बाजू दोन्ही त्रिकोणांमधील त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये AB अपॉन PQ बरोबर BC अपॉन QR बरोबर AC अपॉन PR, म्हणजेच त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर समान आहे। संगत बाजूंचे गुणोत्तर समान असल्यामुळे हे त्रिकोण समरूप आहेत। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि ते समरूपतेच्या बाबा कसोटीने एकरूप आहेत, कारण यात आपण तीनही बाजूंचे गुणोत्तर लक्षात घेतले होते। आकृतीमध्ये रेषा BC समांतर रेषा DE, AB ची लांबी 2, BD ची लांबी 3, AC ची लांबी 4 आणि CE ची लांबी x आहे। तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे। त्रिकोण ADE मध्ये रेषा BC समांतर रेषा DE आहे, म्हणून या BC मुळे जे AD चे दोन भाग झालेले आहेत ते आहेत AB आणि BD, आणि AE चे दोन भाग झालेले आहेत ते आहेत AC आणि CE। यांचे गुणोत्तर समान असते। हे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून लिहितो आहोत। आता याची लांबी माहित आहे आपल्याला। BD जी आहे BD 3 आहे, AB 2 आहे, बरोबर 4/x। यांचा तिरका गुणाकार केला तर येईल आपल्याला 2 गुणिले x बरोबर 3 गुणिले 4, म्हणजेच x बरोबर 3 गुणिले 4 भागिले 2, 4×3 12, 12 भागिले 2 म्हणजे 6। त्यामुळे x ची किंमत 6 आहे। आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा। त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये
कोन पीचं माप 35 अंश आहे आणि कोन एक्सचेही माप 35 अंश आहे. म्हणजे आपल्याला मिळालं आहे कोन पी एकरूप कोन एक्स. तसंच कोन क्यू 60 अंश आहे आणि वायही 60 अंश आहे. अँगल क्यू आणि अँगल वाय. दोन कोनांच्या जोड्या एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि ते त्रिकोणाच्या कोको कसोटीने आहेत. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. ही कसोटी आपण कोको किंवा कोको अशीही लिहू शकतो. जर आपण कोन आरचे माप आणि कोन झेडचे माप काढले त्रिकोणाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार तर आपल्याला तेही सारखे मिळेल. त्यामुळे आपण हे दोन त्रिकोण कोको किंवा कोको कसोटीने एकरूप आहेत असे म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 4. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आणि कोन B बरोबर 40 अंश तर कोन Mचे माप किती व कारण लिहा. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप असतात. आता संगत कोन म्हणजे याच्यात आपल्याला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN दिलेला आहे. संगत कोन म्हणजे अँगल A आणि अँगल L एकरूप असतील, हे एकमेकांचे संगत कोन झाले. अँगल B एकरूप कोन M आणि कोन C एकरूप कोन N. कोन B चे माप 40 दिले आहे आणि M हा त्याच्याशी एकरूप आहे म्हणून आपल्याला कोन M चे माप 40 अंश मिळेल. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144/49 असेल तर त्या त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती. ते दोन त्रिकोण ABC व PQR आहेत असे मानूया. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144/49 आहे असे मानूया. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढी असतात. आता आपल्याकडे त्यांच्या क्षेत्रफळांचंच गुणोत्तर आहे. बरोबर संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर. आता हे जे दोन दिलेले आहेत ते पूर्ण वर्ग आहेत. त्यामुळे आपण AB वर्ग छेद PQ वर्ग म्हणजे 12चा वर्ग छेद 7चा वर्ग असं लिहू शकतो. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन AB छेद PQ हे आपल्याला 12/7 असे मिळतील.
म्हणून त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर बरोबर 12:7. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा. कोन P, एकरूप कोनांच्या जोड्या. कोन P, एकरूप कोन S. कोन Q, एकरूप कोन U. आणि तिसरी जोडी आहे कोन R, एकरूप कोन V. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा. प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू AB छेद DE, BC छेद EF, बरोबर AC छेद DF. आकृतीमध्ये TP 10 सेंटीमीटर, PS 6 सेंटीमीटर आहे. या दोन त्रिकोणांमध्ये त्यांचा शिरोबिंदू R हा सामायिक आहे. त्यामुळे हे दोन त्रिकोण समान उंची असलेले त्रिकोण आहेत. समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. त्रिकोण RTPचा पाया आहे TP आणि त्रिकोण RPSचा पाया आहे PS. त्यामुळे यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 10/6, ज्याला आपण दोघांनाही 2 भागू शकतो आणि आपल्याला गुणोत्तर मिळेल 5/3. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4/7 आहे. ते दोन त्रिकोण ABC आणि PQR मानूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत बाजूंचं गुणोत्तर आहे 4/7. त्यामुळे क्षेत्रफळांचे गुणोत्तर येईल 4 वर्ग छेद 7 वर्ग. 4चा वर्ग 16, आणि 7चा वर्ग 49. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 16/49. आकृतीचे निरीक्षण करावं. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये
अँगल बी, कोन बी एकरूप कोन क्यू, कारण दोघांचेही माप 60 अंश आहे. कोन सी एकरूप कोन आर. दोन कोनांच्या जोड्या एकरूप असल्यामुळे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. दोन कोनांच्या जोड्या एकरूप असल्यामुळे कोको कसोटीने ते दोन त्रिकोण समरूप आहेत. आपण जर तिसऱ्या कोनाचे माप काढले त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार, तर तेही कोन एकरूप येतील आणि आपण कोको कसोटीने एक समरूप आहेत असेही उत्तर लिहू शकतो.